बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव 1-16 अशा मतांनी मंजूर करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 1-16 मतांनी मंजूर करण्यात आला। बोरामणी ग्रामपंचायतीची 3.5 वर्षापूर्वी बिनविरोध निवड झाली होती। सरपंचपदी आवटे यांचीही बिनविरोध निवड झाली होती। मात्र गेल्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळात सरपंच पुष्पावती आवटे यांनी सहकारी सदस्यांना आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामकाज केले नाही। अनेक विकास कामात भ्रष्टाचार केला गेला। झालेल्या विकास कामांची ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत माहिती न देणं तसंच त्याचा हिशोब न देणं यावरून 16 सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल केला होता। गेल्या 22 ऑगस्ट रोजी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे हा ठराव दाखल करण्यात आला होता। यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायतीची विशेष बैठक बोलवण्यात आली होती। तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात झाली। यावेळी अविश्वास ठराव दाखल केलेले उपसरपंच महादेवी माळी, सदस्य महेंद्र राजगुरू, रत्नाबाई राजगुरू, सुभाष भोसले, सुनीता गाडेकर, राजकुमार राठोड, अनुसया राठोड, ज्योती देशमुख, आकाश माशाळे, अरुणा साळुंके, स्वाती रोकडे, सैफुन मुलुक फुलारी, मनिरुद्दीन पठाण, वैभव हलसगे, स्वप्नाली पटणे तसंच भीम पवार यांची उपस्थिती होती। तसंच सरपंच पुष्पावती आवटे या देखील यावेळी उपस्थित होत्या। बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते आणि पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे यांच्या नेतृत्वाखाली हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता। तो 1-16 मतांनी अखेर मंजूर करण्यात आला। गावामध्ये 25 आरो प्लांट बसवले म्हणून 7 आरो प्लांट बसवले आणि 18 आरो प्लांट बसवले नाही। एका कामाला 2-2दा नाव देऊन वेगवेगळे बिलं उचलण्याचं काम केले। गावाला विश्वासात घेऊन त्यांनी विश्वासघात करण्याचं काम त्यांनी केल्यामुळं सर गावकरी एकत्रित येऊन एकवटून आज त्यांना हकलण्याचं काम बोरामणीकरांनी केलं। आमच्या लिंगायत समाजाला 3.5 वर्ष असं ब्रह्मनाथ देवळासमोर ठरलं होतं, 1.5 वर्ष मराठा समाजाला, आणि त्या समोरच्यांनी काय राजीनामा दिला नाही। म्हणून गावकऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी, गावकरी, पूर्ण नागरिकांनी सर्वांनी मिळून हे जे ठरले ते त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे। आणि सर्व गावकरी सोबत मिळून आम्ही सर्व ग्रामपंचायत म्हणा, सर्व गावकरी, सर्व नागरिक सर्वांनी मिळून हे गाव बिनविरोध केलंय। कोणाचं गट नाही, कोणाचं तट नाही, कोणाचं पक्ष नाही, कोणाचं काय नाही। हे पक्ष हे आमचं गावचं पक्ष आहे म्हणून आम्ही गावकरी समजलंय आणि सर्व गावकऱ्याच्या सहकार्यामुळे हा सर्व अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। माझा विकास म्हणजे गावाचा विकास या भावनेतून चालणाऱ्या माणसाला गाव काय करू शकतं हे आज गावाने दाखवून दिलं। सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आणि लिंगायत समाज या 2 समाजामध्ये सरपंच पदाची विभागणी झालेली होती, पण ज्यावेळेस ती समोर आली आणि चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळेस गावांनी ही जातीची, समाजाची जी लढाई होती ती बाजूला ठेवून गावाची लढाई म्हणून हातात घेतली आणि आज गाव काय करू शकतं, ज्या खुर्चीवर एखाद्या माणसाला बसवू शकतो त्या खुर्चीवरून एखाद्या माणसाला उचलून बाहेर फेकूही शकतो, ती भावना बोरामणीकरांनी दाखवली।